विंडोच्या बाहेरचा व्ह्यू बघितला का? एकदा मागे वळून बघा. नमस्कार, मी सुवर्णा. आजच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. या संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे कोकणातल्या दिव्यागर या ठिकाणी असलेल्या ऋतुराज हॉलिडे होमचे सर्व डिटेल. कोळंबी फ्राय मसाला मस्त झालेला आहे. दिव्यागरला आल्यानंतर सरळ बंदरावरती जायचं आणि ताजे आणि स्वस्त मासे घेऊन यायचे. ते मासे कुठे मिळतात, कसं जायचं आणि काय रेट असतात, ज्याचा सविस्तर व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलला पाहू शकता आणि त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. बरं, तर आजच्या व्हिडिओमध्ये कोळंबी मसाला, फिश करी आणि पॉपलेट फ्रायची रेसिपी तुम्ही पाहणारच आहात. या व्यतिरिक्त या संपूर्ण थाळीचे त्यांनी काय चार्जेस घेतलेले आहेत, या व्यतिरिक्त रूम त्यांच्या कशा आहेत, काय चार्जेस आहेत, हे सगळं पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. चला तर मग सुरुवात करूया रेसिपी पासून. ताई, तुमचं नाव सांगा ना. प्रिया प्रवीण रसा. आणि तुझं दीदी? श्रेया प्रवीण रसा. मायलेकी स्वयंपाक करत आहेत. इथे चालले कोळंबी मसाला, त्याच्यामध्ये तेल टाकून कांदा परतवलाय आणि टॅमॅटो. आणि ह्या साईडला आहे आता पॉपलेटची तयारी, म्हणजे ग्रेव्ही पॉपलेट करणार आहे. रस्सा पॉपलेट कट करून ठेवले. या भांड्यामध्ये आता तेल टाकलंय. तेलामध्ये लसूण, कढीपत्ता टाकलाय. आणि पॉपलेटला त्यांनी हिरवं वाटण टाकलंय, लाल तिखट, हळद. हिरवं वाटण कशाचं आहे ताई? खोबरं, कांदा, लसूण ते सगळं भाजून घ्यायचं. बरं बरं. आणि वाटताना हे टाकायचं. बरं बरं. कोथिंबीर. बरं. सगळा मसाला एकत्र केला आणि पॉपलेट मध्ये आल्याची पेस्ट टाकली थोडीशी. कशाची टाकली ते? आलं लसणाची. अच्छा, कोळंबीच्या ग्रेव्ही. बरं बरं. आणि इथे आता मीठ घातलं जाईल आणि पॉपलेटचा रस्सा तयार होईल. एक उकळ आली की छानपैकी गरमागरम रस्सा तयार होईल. आणि आता ह्याच्यामध्ये कोळंबी मसाल्यामध्ये तेल, कांदा, टॅमॅटो, आलं लसूणची पेस्ट टाकलेली ना ताई? लाल तिखट. हे रेग्युलर लाल तिखट आहे का कोकणी आहे? कोकणी आहे. कोकणी ना? कोकणी लाल तिखट. आणि थोडासा मसाला टाकलाय चिकनचा का. कोळंबी स्वच्छ धुवून घेतली त्यांनी आणि मग फोडणीमध्ये टाकली आहे. सुकं पहिला परतवून घेत आहेत, कारण की कोळंबीला स्वतःचा रस्सा असतो, म्हणजे पाणी सुटतं त्याला, त्याच्यामुळे वेगळं पाणी घालायची गरज नाही आहे. ही साधारण अर्धा किलो कोळंबी सोललेली आहे. इथे त्यांचे ऋतुराज हॉलिडे होम्स म्हणून पण आहेत. इथे सुद्धा रूम्स अवेलेबल आहेत. ह्याचे सुद्धा व्हिडिओमध्ये लास्टमध्ये मी सगळे डिटेल्स तुम्हाला देणार आहे. रूम दाखवणार आहे, त्याचे रेट्स किती आहे तेही सांगणार आहे. पहिला आपण आता गरमागरम जेवणामध्ये काय सुरू आहे पुढचं बघूया. आपला स्वयंपाक अर्ध्यापेक्षा जास्त झालेला आहे. ताईंनी खूप छान असं त्याला फोडणी टाकलेलं. आत्ताच मी तुम्हाला सगळं दाखवलं. पॉपलेटचं काय म्हणतात त्याला, करी रेडी झालेली आहे. आणि कोळंबी फ्राय मसाला मस्त झालेला आहे. इथे चपातीची तयारी सुरू आहे गरमागरम. म्हणजे तुम्ही इथे आल्यानंतरच तुम्हाला गरमागरम सर्व केलं जातं. इथे येऊन मला 15 ते 20 मिनिटच झालेली आहेत आणि मी आल्यानंतर ताईंनी फोडणी केली आणि गरम गरम स्वयंपाक आता झालेला आहे.
त्याच्यामुळे दिव्यागरला तुम्ही कधी येणार आहात ते सांगा. आणि इकडचा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही मला कमेंट करून सांगा. अजून थाळी माझ्या समोर यायची आहे, मी जेवणार आहे, टेस्ट करून तुम्हाला सांगणार आहे कसा आहे ते स्वयंपाक. कोकणातला स्वयंपाक हा भारीच असतो, घरगुती पद्धतीने यांनी केलेला आहे. टेस्ट कशी आहे लवकरच मी तुम्हाला सांगते. हा तवा वेगळा आहे ना मावशी? फ्राय पॅन सारखं पण वाटत नाही, असं लालसर टाईप आहे जरा. माझं नाव रिया संतोष रसाळ. अरे वा, आता ताई गरमागरम पॉपलेट करणार आहे का? फ्राय. ते पॉपलेट फ्राय चालू आहे. बरं, त्याच्यासाठी तू काय काय घेतलंयस आता? हे तांदळाचं पीठ, मीठ आणि रवा मिक्स हा पीठ आहे. बरं. आणि अगोदर पॉपलेट साफ करून त्याला मसाला आणि मीठ लावून असं मॅरिनेट केलंय. आम्ही 3 जण आहोत म्हणून तुम्ही आता एवढे घेतलेत आणि संध्याकाळसाठी परत मॅरिनेशन करून वेगळे देता. म्हणजे हे सुद्धा तुम्हाला दुपारचे वेगळे आणि संध्याकाळचे वेगळे दिले जातात, बरोबर ना? ठीक आहे, आता ताई सुरू कर. हा, ते तेलात सोडायला मदत कुणाचीच नको असते, ते एकटीनेच करायचं असतं. पाणी सुटलं बघून, तोंडाला पाणी सुटलं बघून. बघा, विहानच्या तोंडाला पाणी सुटलंय, तर मग प्रेक्षकांचं कसं होत असेल हे की नाही? रेडी झालेले आहेत आपले गरमागरम पॉपलेट. चला जेवायला बसा. मला नाही आवडत कांदा. कांदा नाही आवडत, पॉपलेट आवडतो ना. पॉपलेट आवडतो. आता इथे आपलं ताट प्रिपेअर होतंय, ज्याच्यामध्ये आता इकडे कसं आहे मी तुम्हाला सांगते. 1 किलो मासा जर कोणताही तुम्ही आणला, कोळंबी किंवा पॉपलेट आणलं, तर साधारण 400 रुपये मध्ये तुम्हाला रस्सा फ्राय करून दिलं जातं. हे ताटामध्ये तुम्हाला 3 चपात्या आणि अनलिमिटेड भात याचे तुम्हाला 80 रुपये चार्ज आहेत, बरोबर ना मग ताई? हां, तर 80 रुपये हे तुम्हाला ताट दिलं जातं, ज्याच्यामध्ये 3 चपात्या कंपल्सरी येतात आणि अनलिमिटेड भात येतो. आत्ताच आपली थाळी, फिश थाळी खाऊन झालेली आहे. आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे रूम दाखवणार आहे. माझ्यासोबत या. मी इकडचं परफेक्ट लोकेशन तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तसं तुम्ही गुगल मॅपला टाकून इथपर्यंत येऊ शकता. वेलकम टू ऋतुराज हॉलिडे होम्स. सुरुवातीलाच तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला एक सेल्फी पॉइंट क्रिएट केलेला आहे. संध्याकाळी इथे तुम्ही सेल्फी काढू शकता मस्तपैकी. लाइटिंग वगैरे इथे केली जाईल. आता आपण बाकीचा परिसर बघूया. पहिला काय काय दिलंय ते. संध्याकाळी इथे बसून झोपी घ्यायला मजेशीर वाटेल. अजून एक आहे, बाहेरून तुम्ही येणार तर वाळू
वगैरे पाहायला लागते. ते प्रत्येक हॉटेलच्या बाहेर इथे तुम्हाला बीचच्या जवळ प्रत्येक हॉटेलमध्ये ही सुविधा दिलेली असते. झोपाळा दिलेला आहे. त्याच्यानंतर हे आहे घसरगुंडी. या आपल्यासाठी नाहीये, चालले आमचे राजेश त्याच्या म्हणतात ना घसरगुंडी करायला. इथे छान संध्याकाळी किंवा दुपारी सुद्धा झाडांची सावली इतकी छान आहे इथे. तुम्ही निवांत इथे बसू शकता संध्याकाळी. इथे काही रूमच्या बाहेर असे झोपाळे सुद्धा आहेत. सेपरेट म्हणजे प्रत्येक रूमला एक सेपरेट असं दरवाजा दिलेला आहे, म्हणजे तुमची प्रायव्हसी ही तुम्हाला राहते. हा बघा, हा असा एक सेपरेट पर्सनल झोका प्रत्येक रूमसाठी दिलेला नाही आहे, ठराविक 2 रूमसाठी दिलेला आहे. मी ट्राय करते. वाटलं चला, जास्त वेळ आपल्याकडे नाहीये, व्हिडिओ लांब लचक करायचा नाहीये, नाही तर विनाकारण तुम्ही काय म्हणणार वरण सगळे व्हिडिओ असे मोठे मोठे करू नको, शॉर्ट कर. चला आता आपण रूम बघूया कशी आहे ती. माझ्यासोबत आता भाग्यश्री आहे. हाय. पहिला तुम्ही बरं, ही रूम एसी नॉन एसी दोन्ही आहे. तर एसीचे रेट किती आहेत आणि नॉन एसीचे किती आहे? एसी 2500 आणि नॉन एसी 1500 ते 1800. 1500 ते 1800 रुपये. मग हा सॅटर्डे संडे वेगळा रेट वगैरे काही असतो का? असं काही नाही, सीझनवर आहे. जर सीझन जर जसं चांगलं असेल तर त्याच्यानुसार रेट घेतले जातात. बरं. नॉर्मल सीझनला असं कमी मध्ये दिले जातात. बरं. आणि इथे तुम्ही बघू शकता, तुम्हाला टीव्ही दिलेला आहे, फॅन आहे, एक डबल बेड आहे. इतका मोठा हा बेड आहे. बाथरूम बघूया आपण. बाथरूम मध्ये वेस्टर्न दिलेलं आहे. टॉयलेट आपल्याला आतमध्ये सेपरेट एक छोटं बेसिन आहे आणि बऱ्यापैकी मोठं आहे. आईस्पाईस आहे. गरम पाण्याची सुविधा? गरम पाणी असते सकाळी 7 ते 9. बर. आणि संध्याकाळी परत सोडलं जातं का? सोडलं जातं. हा, कारण की बीच वरून आल्यानंतर गरम पाणी अंगावर लागतं म्हटल्यानंतर दिलं जातं. ह्या व्यतिरिक्त सुद्धा आता भाग्यश्रीने मला सांगितलं की हा एक तुम्हाला सोफा दिसत असेल, पण हा सोफा कम बेड आहे, ज्यावरती सुद्धा 2 जण इझिली झोपू शकतात. म्हणजे फॅमिली, लहान मुलं नाही, 2 मोठी सुद्धा आरामशीर इथे झोपू शकतात. म्हणजे काय, एकंदरीत 5 जणांसाठी इथे कम्फर्टेबल राहू शकतात, ज्याच्यासाठी वेगळं तुम्हाला सेपरेट उशी दिलेली आहे, चादर दिलेला आहे. आणि ह्या व्यतिरिक्त सुद्धा जर फॅमिली मोठी असेल तर इथे सुद्धा 2 जणांसाठी एक्स्ट्रा गादीची ते सोय करून देतात. त्याचे एक्स्ट्रा चार्जेस तुम्हाला पेड करायचे असतात. मग कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि हा व्हिडिओ नेहमीप्रमाणे जास्तीत जास्त शेअर करा. आणि लवकरात लवकर दिव्यागरच्या या रिसॉर्टला नक्की भेट द्या. सॉरी, रिसॉर्ट नाहीये तर हे एक होमस्टेच आहे.